मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्डद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, राज्य सरकारने रेशन कार्ड संबंधी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत आता रेशन कार्ड धारकांना ई-KYC बंधनकारक केली आहे. म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला रेशन कार्डद्वारे योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्ड ई-KYC करावी लागणार आहे. जर तुम्ही ई-KYC केले नाहीत तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे ही रेशन कार्डमधून काढून टाकण्यात येतील आणि तुम्ही पुन्हा त्यांचं नाव ॲड करू शकणार नाही. इतकंच नाही तर तुमचं रेशन कार्ड हे कायमस्वरूपी रद्द होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्डची ई-KYC करून घ्यायची आहे. आता रेशन कार्डची ई-KYC कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डची ई-KYC करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या रेशन कार्डची ई-KYC झाली आहे की नाही. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि या ठिकाणी मेरा रेशन हे ॲप सर्च करायचं आहे. त्यानंतर हे ॲप ओपन करून पिन क्रिएट करून लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही पिन क्रिएट करून लॉग इन कराल, तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डचा संपूर्ण डॅशबोर्ड अशा प्रकारे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे पहा, मॅनेज फॅमिली डिटेल्स. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर या ठिकाणी जर आधार KYC व्हेरीफाईड असं दाखवत असेल तर तुम्हाला ई-KYC करण्याची गरज नाही. तुमची KYC ऑलरेडी झालेली असेल. परंतु मित्रांनो, जर या ठिकाणी आधार KYC नॉट व्हेरीफाईड दाखवत असेल तर तुम्हाला मात्र ई-KYC करावी लागणार आहे. आता बरेच लोक व्हिडिओमधून दाखवत आहेत की तुम्हाला या ठिकाणी ई-KYC करता येते, परंतु मित्रांनो हे खरं नाही. या ठिकाणी पहा, मी या ऑप्शनवर क्लिक करतो, नॉट व्हेरीफाईड. या ठिकाणी काय दाखवत आहे की युअर आधार KYC इज पेंडिंग, प्लीज व्हिजिट युअर नियरेस्ट FPS फॉर कम्प्लीट युअर ई-KYC. म्हणजे तुम्हाला या ठिकाणाहून ई-KYC करता येणार नाही मित्रांनो. तुम्हाला तुमच्या रेशन दुकानात जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या रेशन दुकानदाराकडून तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही भ्रमात राहू नका की तुम्हाला या ठिकाणाहून ई-KYC करता येते. तुम्हाला तुमच्या रेशन दुकानामध्येच जावं लागणार आहे आणि ही KYC तुम्हाला 30 सप्टेंबर 2024च्या आतच करायची आहे, कारण त्यानंतर ई-KYCची प्रक्रिया ही बंद केली जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्ड जिथून तुम्ही रेशन घेता त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या रेशन कार्ड दुकानदाराला सांगायचं आहे की आम्हाला ई-KYC करायची आहे. त्यानंतर ती तुमची ई-KYC करतील आणि तुमचं इथून पुढे मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला अशाच प्रकारे मिळत राहील.